यानंतर आता बुलेटिनमध्ये आंतरराष्ट्रीय घडामोडी पाहणार आहोत जगाच्या पाठीवर मध्ये. आफ्रिकेतल्या घानामध्ये खाणीमध्ये स्फोट करण्यासाठी नेल्या जात असलेल्या स्फोटकांनी भरलेल्या एका ट्रकचा स्फोट झाल्याची गंभीर घटना घडली आहे. यात 17 जणांचा मृत्यू झाला असून एकूण 60 जण गंभीर जखमी झालेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे, तर जखमींमध्ये मुलांचाही समावेश असल्याचं समजतंय. राजधानी अकारापासून पश्चिमेकडे 300 किलोमीटरवर असलेल्या बोगोसो शहरामध्ये हा स्फोट झालाय. या स्फोटाच्या हादऱ्यामुळे अनेक इमारती धसल्या आहेत. देशाला पछाडलेल्या कोरोनाचे फ्रान्समध्ये रुग्ण कमी होऊ लागले असले तरी रुग्णालय आणि आरोग्य यंत्रणेवरती अजूनही ताण आहे, कारण अजूनही पूर्णपणे कोरोना गेलेला नाही. त्यामुळे पुढचे 12 दिवस निर्बंध कायम ठेवण्याची घोषणा फ्रान्सचे पंतप्रधान जीन कास्टेक्स यांनी गुरुवारी केली. त्यांनी हेही स्पष्ट केलंय की येत्या सोमवारी लस पास विधेयक मंजूर होईल. त्यानंतर जे लस घ्यायला नकार देतील त्यांच्या सार्वजनिक वावरावरती मर्यादा घातल्या जातील. ज्यांनी लस घेतलेली नाही ते नकारात्मक आलेल्या चाचणी प्रमाणपत्रासह रेस्टॉरंट, क्रीडा क्षेत्र आणि सार्वजनिक वाहतुकीनं प्रवास करू शकतील. ओमायक्रॉनच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर रिओ द जेनेरोमध्ये गेले अनेक आठवडे अस्थिर असं वातावरण आहे. तरी वर्षाच्या पहिल्या सुट्टीच्या दिवशी रिओ द जेनेरोच्या समुद्र किनाऱ्यांवरती गर्दी उसळली. दरम्यान दक्षिण आफ्रिका आणि युनायटेड किंगडममधील या व्हेरियंटची स्थिती बघता रिओमध्ये पुढच्या आठवड्यात नव्या व्हेरियंटचे उच्चांक या रुग्णांचा उच्चांक बघायला मिळेल असा अंदाज ब्राझिलियन सोसायटी ऑफ इन्फेक्शियस डिसीजचे अध्यक्ष अल्बर्टो चेबाबो यांनी एका स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केला. ओमायक्रॉन अधिक वेगानं पसरतोय, त्यात शहरात आधीपासूनच कोरोनाचे रुग्ण खूप असल्याचं ते म्हणाले. लसीकरण मोहिमेला वेग यावा यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांनी देशाच्या फुटबॉल प्रेमाचा उपयोग करून घेण्याचं ठरवलंय. कारण सध्या आफ्रिका कप ऑफ नेशन्सचा तिसरा आठवडा सुरू होतोय आणि तो बघायला जाणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. गुरुवारी आयव्हरी कोस्ट संघ अल्जेरिया विरुद्ध खेळत होता. त्यावेळी पश्चिम आफ्रिकेची राजधानी अबिजानमध्ये सामना पाहण्यासाठी फुटबॉल प्रेमींचा अक्षरशः पूर आला होता. आणि या गर्दीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयानं एफकॉनच्या कालावधीसाठी फॅन झोनमध्ये लसीकरण युनिट्स बसवण्याचा निर्णय घेतला. ब्राझीलमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. रिओ द जेनेरोतलं जगप्रसिद्ध कार्निवल होईल की नाही या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर पोर्टेला सांबा या शाळेत बुधवारी कार्यक्रमाची तालीम करण्यात आली. रिओचे महापौर एडियार्डो पेस यांनी 4 फेब्रुवारीला होणाऱ्या ब्लोको स्ट्रीट पार्ट्या रद्द केल्या होत्या. तसंच लस न घेतलेल्यांना खासगी पार्ट्या आयोजित करणं किंवा त्यात सहभागी होणं यावरती प्रतिबंध घालण्यात आला. तर जगप्रसिद्ध सांबा ड्रोम परेड सुद्धा होईल की नाही याबाबत संभ्रम आहे. तीच अनिश्चितता कार्निवल बाबत सुद्धा आहे. ऑस्ट्रियाच्या संसदेनं गुरुवारी प्रौढांसाठी लस अनिवार्य करण्याच्या निर्णयासाठी मतदान केलं. असा निर्णय घेणारं ऑस्ट्रिया युरोपियन राष्ट्रांमधलं पहिलं राष्ट्र ठरलंय. संसदेत 137 मतं बाजूनं आणि 33 मतं विरोधात पडली. या निर्णयामुळे 18 वर्षांपुढील सगळ्यांना लस अनिवार्य असणार आहे आणि या निर्णयातून गर्भवती महिला, वैद्यकीय अपरिहार्यता असलेल्यांना सूट देण्यात आली आहे. आरोग्य मंत्री वोल्फगँग म्युस्टीन म्हणाले की या निर्णयामुळे निर्बंध लावणं, शिथिल करणं आणि उठवणं या चक्रातून सुटका होऊ शकेल. चीनच्या महत्वाच्या भागांमध्ये गुरुवारी एकूण 23 स्थानिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर बाहेरून आलेले 50 जण पॉझिटिव्ह आढळलेत. नव्या प्रकरणांमध्ये 8 जण तियानजिन, 5 बीजिंगमधले, 4 ग्वांगडोंगमधले आणि हेनान आणि शान्स्कीमधले प्रत्येकी 3 कोरोना पॉझिटिव्ह आढळलेत. गेल्या 24 तासात 197 रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर 5215 रुग्ण क्वारंटाईन आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी गुरुवारी आपल्या कार्यालयात दुसऱ्या वर्षाची सुरुवात केली. मध्यावधी निवडणुकांपूर्वी बायडन यांच्या नेतृत्वाखाली अजेंडा स्वीकारला जाऊ शकतो. त्यामुळे कोविडमुळे निराश झालेल्या अमेरिकन जनतेत आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी बायडन यांनी प्रयत्न सुरू केलेत. कोरोना व्हायरसचं संकट, वाढती महागाई आणि काँग्रेसच्या ग्रिडलॉकमुळे बायडन यांच्या मंजुरी रेटिंगवरती कठोर परिणाम झालाय आणि त्यांच्या पक्षासाठी मध्यावधी मार्गाचा धोका आहे. त्यामुळे बायडन यांनी व्हर्च्युअली अमेरिकन नागरिकांशी संवाद साधण्यावरती भर दिलाय. युनायटेड नेशन्सचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी गुरुवारी दिलेल्या मुलाखतीत रशिया युक्रेनवर आक्रमण करेल यावरती विश्वास नाही असं सांगत अस्तित्वात असलेल्या समस्यांवरती लष्करी उपाय हा एकमेव पर्याय नाही. त्यामुळे मला वाटतं की त्या समस्या सोडवण्याचा
सर्वात तर्कसंगत मार्ग म्हणजे मुत्सद्देगिरी आणि गंभीर संवादात व्यस्त राहणं असं म्हटलंय. ग्युटेरेस यांचं विधान अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्या विरुद्ध आहे. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकेन हे शुक्रवारी जिनेव्हा इथे रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लॅव्हरोव्ह यांच्याशी भेट घेणार आहेत. त्यामुळे तणाव कमी होण्याची शक्यता आहे. दीर्घकाळ अमेरिकेची मुत्सद्दी जॉर्जिया आणि ऑर्गनायझेशन फॉर सिक्युरिटी अँड कॉपरेशन इन युरोप यामध्ये अमेरिकेचे माजी राजदूत इयान यांनी केली. तर 2 अमेरिकन वरिष्ठ आणि रशियन अधिकारी भेटत असताना राजनैतिक दरवाजे थोडेसे खुले आहेत आणि रशियाला बंधनकारक सुरक्षेची हमी हवी आहे, ज्यात नाटोमध्ये युक्रेनियन सदस्यत्वावर कायमस्वरूपी बंदी आहे. आणि जिनिव्हाला जाण्यापूर्वी ब्लिंकन यांनी बर्लिनमध्ये चेतावणी दिली किंवा इशारा दिला की रशियानं युक्रेनमध्ये कोणतंही सैन्य पाठवल्यास युनायटेड स्टेट्स आणि त्याच्या मित्र राष्ट्रांकडून जशास तसं उत्तर दिलं जाईल. एका अफगाणी अधिकाऱ्यानं मंगळवारी आपल्या देशाला सतत मानवतावादी मदत दिल्याबद्दल चीनचे आभार मानले, ज्यामुळे आर्थिक अडचणीच्या वेळी अफगाणी लोकांचं जीवन सुधारण्यास मदत झाली. अमेरिकेनं देशाच्या परदेशातील मालमत्ता गोठवल्यामुळे अफगाणिस्तानची भीषण आर्थिक परिस्थिती आणखीनच बिकट झाली, असं अफगाण अंतरिम सरकारच्या उपप्रवक्त्यानं बुधवारी सांगितलं. पॅसिफिक किनारपट्टीवरील 21हून अधिक समुद्रकिनारे स्पेन रेप्सोलद्वारे चालवल्या जाणाऱ्या रिफायनरीजमध्ये तेल गळतीमुळे दूषित झाल्यानंतर लिमामधील मासेमारी आणि पर्यटनानं त्यांचे व्यवसाय ठप्प झालेत. टोंगाजवळील पाण्याखालील ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे उफाळलेल्या लाटांमुळे तेल गळती झाल्याचं सांगितलं जाते आणि राष्ट्राध्यक्ष पेड्रो कॅस्टिलो यांनी गळतीला पर्यावरणीय आपत्ती म्हणून घोषित केलंय. आरोग्याच्या चिंतेमुळे लोकांना 21 प्रदूषित समुद्रकिनाऱ्यांवरती जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. तेल गळतीचा सामना करण्यासाठी मदत करण्याकरता संयुक्त राष्ट्र तज्ज्ञांची एक टीम येईल, अशी माहिती पेड्रो यांनी दिली. टोंगामधील नुकुआलोफा शहरामध्ये रस्ते आणि वाहनांवरती राखेचे ढीग साचलेत. 84% नागरिकांना ज्वालामुखी उद्रेकाचा फटका बसला. राख हटवण्याचं तसंच स्वच्छतेचं काम जोरदार सुरू आहे. संवाद, दळणवळण व्यवस्था पूर्ववत करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. टोंगाजवळ झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकाचा फटका पॅसिफिक देशांच्या मुख्य धावपट्टीला सुद्धा बसलाय. पसरलेल्या राखेमुळे उड्डाणं रद्द करण्यात आली होती. त्यानंतर गुरुवारी पहिल्यांदा पिण्याचं पाणी आणि इतर मदत घेऊन विमान तिथे पोहोचलं. ऑस्ट्रेलियाच्या लष्करी वाहतूक विमानानं पाण्याचे कंटेनर, तात्पुरती आश्रयासाठीचे किट्स, जनरेटर, स्वच्छतेशी संबंधित सामान, दळणवळणाची उपकरणं तिथे पोहोचवली आणि वितरित केली. टोंगामध्ये समुद्रात ज्वालामुखीच्या झालेल्या उद्रेकानं मोठं नुकसान झालंय. त्यांच्या मदतीसाठीचं साहित्य घेऊन ऑस्ट्रेलियन नौदलाचं एक जहाज सकाळी ब्रिस्बेनहून निघालं असल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली. आणि ऑस्ट्रेलियाच्या संरक्षण दलाच्या एका व्हिडिओमध्ये हे दिसतंय की HMAS ॲडलेड या मालवाहू जहाजातून मानवतेच्या दृष्टिकोनातून आपत्ती निवारणासाठीचं साहित्य आणि इतर मदत पाठवली जाते. 5 दिवसात हे जहाज टोंगाजवळ पोहोचेल अशी आशा आहे. मादागास्करमध्ये मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आणि राजधानी अंतानारिवोमध्ये 10 जणांचा मृत्यू झालाय. तब्बल 12,000 नागरिक बेघर झालेत. पाऊस सुरू राहिल्यानं संभाव्य भूस्खलनाचा इशाराही देण्यात आलाय. लॉस एंजेलिसमध्ये मालवाहू गाड्या फोडून चोरी करण्यात आल्यानंतर कॅलिफोर्नियाचे महापौर गेविन न्यूझम यांनी तिथल्या साफसफाईसाठी मदतीची भूमिका घेतली. ते म्हणाले की आतापर्यंत 280 जणांना अटक करण्यात आली असून बाकीच्यांचा शोध सुरू आहे. रेल्वेतील मालवाहू कंटेनरला अनेक महिन्यांपासून चोरट्यांनी लक्ष केलंय. बार्बाडोसमध्ये स्नॅप सार्वत्रिक निवडणुका पार पडलेल्या आहेत. मात्र या निवडणुका वर्षभरापूर्वी घेतल्यानं पंतप्रधान मिया मोटली यांच्यावर टीकांचा भडीमार होतोय. सत्ता बळकट करण्यासाठी नियोजित वेळेपेक्षा आधी निवडणुका घेतल्याचा आरोप विरोधकांनी केला. तर मोटली यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले. दरम्यान या निवडणुकीत दुसऱ्यांदा निवडून येण्याची अपेक्षा मोटली यांनी व्यक्त केली. लायबेरियाचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वेह यांनी गुरुवारी मोन्रोविया शवागाराला भेट दिली, जिथे बुधवारी झालेल्या चेंगराचेंगरीतील 29 बळींचे कुटुंबीय त्यांच्या प्रियजनांची ओळख पटवण्यासाठी हॉस्पिटलच्या बाहेर जमले होते. शहरातील ख्रिश्चन समारंभात चाकू घेऊन आलेल्या एका सशस्त्र टोळीनं उपस्थितांवरती हल्ला केल्यामुळे
मोठी चेंगराचेंगरी झाली. एका व्यक्तीला यात अटक करण्यात आल्याचं पोलीस प्रवक्त्यांनी सांगितलं. लायबेरियाची राजधानी मोन्रोवियामध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत ठार झालेल्यांचे नातेवाईक आपल्या प्रियजनांचे मृतदेह घेण्यासाठी रिडेम्पशन हॉस्पिटलच्या शवागाराबाहेर वाट पाहत होते. राजधानीच्या दाट लोकवस्तीच्या भागामध्ये ख्रिश्चनांच्या एका समारंभात झालेल्या चेंगराचेंगरीत 11 मुलं, एका गर्भवती महिलेसह 29 लोक मरण पावलेत, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. उपस्थित शेकडो लोकांपैकी काही जणांवरती अचानक चाकूनं हल्ला झाल्यानं चेंगराचेंगरीला सुरुवात झाली. आणखी काही आंतरराष्ट्रीय घडामोडी आपण पाहूयात एका छोट्याशा ब्रेक नंतर. तुम्ही पाहत राहा जगाच्या पाठीवर. ब्रेक नंतर तुमचं स्वागत. पुन्हा पाहणार आहोत आणखी आंतरराष्ट्रीय घडामोडी. 22 वर्षांपूर्वी स्पॅनिश अल्बम मी रिफ्लेजोसाठी सुपरस्टार गायिका क्रिस्टिना अगुइरेलानं लॅटिन ग्रॅमी पुरस्कार मिळवलेला होता आणि आता तब्बल 22 वर्षांनंतर परिपूर्ण स्त्री आणि आई म्हणून पूर्ण ताकदीनं तिनं कमबॅक केलंय. ही फक्त सुरुवात आहे, असं काहीतरी आहे जे मला बऱ्याच काळापासून करायचं होतं, अशी प्रतिक्रिया तिनं दिली. NBA मध्ये प्रचंड समस्या होत्या आणि खेळाडूंमध्ये अंमली पदार्थांचं सेवन सर्रासपणे सुरू होत असल्याचं कळत होतं. बहुतांश फ्रँचायझींचे पैसे सुद्धा बुडाले होते. 1980च्या दशकाची सुरुवात अशीच झाली. 1980चं दशक हे NBA साठी परिवर्तनाचं दशक बनलं आणि जो आपला 75वा सीझन आता साजरा करतायत. या आंतरराष्ट्रीय घडामोडींसोबतच वेळ झाली जगाच्या पाठीवर आमच्या विशेष बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. मात्र इतर सगळ्या बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.